नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अगदी सुंदर ब्लाऊज डिझाईन बघणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे घेतला आपण अस्तरचा कपडा, घडी व्यवस्थित करून घ्यायची। त्याच्यावरती आपल्याला पूर्ण उंची घडीचे माप टाकून घ्यायचे। पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, 2.25 इंचाची घेतली गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची। इथे आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा उंची कमी जास्त करू शकता। 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे द्यायचा आपल्याला व्ही गळ्याचा आकार। बघा ह्याप्रमाणे आपण छान असा आकार इथे द्यायचा आहे। आता जो मोंढ्याचा आकार दिला तो घ्यायचा कट करून। गळ्याला जो आकार दिला तोही आपल्याला कट करून घ्यायचा आहे। इथे आपल्याला कॅनव्हासचा वापर करायचा नाही, म्हणून आपण गळा पहिलेच कट करून घेतला। आता आपल्याला घ्यायचं आहे ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या आणि गळ्याच्या बाजूने थोडा थोडा कपडा कट करून घ्यायचा। बघा ह्या पद्धतीने आपल्याला दोघं बाजूने कट करून घ्यायचं आहे। पीस ओपन करायचं आहे, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आहे। अगदी व्यवस्थित ठेवायचं सगळीकडनं आणि पिना लावून घ्यायची आहे। तुम्हाला जर डायरेक्ट शिलाई येत असेल तर डायरेक्ट शिलाई मारा, नाहीतर मग पिना लावून घ्यायची आहे, म्हणजे अस्तर सटकत नाही। आता ज्या मैत्रिणींना डायरेक्ट शिलाई येत नाही त्यांनी काय करायचं, खडून एक रेष मारायची आणि नंतर त्या रेषेवरती शिलाई मारायची। 1.25 इंच अंतर सोडून ही शिलाई आपल्याला मारायची। बघा ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित शिलाई मारायची, तरच आपला गळा परफेक्ट येणार आहे, हे लक्षात ठेवायचं। शिलाई मारून झाली की मधला एक्स्ट्राचा जो कपडा आहे ना तो व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे। बघा ह्या पद्धतीने कपडा कट करून घेतला की छोटे छोटे कट आपल्याला इथे असे मारून घ्यायचे। आता आपण अस्तरमध्ये फोल्ड करणार आहे आणि वरतून देणार आहे दाबटीप। बघा ह्या पद्धतीने वरतून छान अशी दाबटीप आपल्याला इथे द्यायची आहे। दाबटीप देऊन झाली, अगदी सुंदर असा गळा आपला तयार झाला। कपड्याला पलटी मारून सगळीकडनं अस्तर जॉईंट करून घ्यायचे। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज अशी छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल। बघा हा उरलेला एक्स्ट्राचा कपडा आहे ना अगदी व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे। व्यवस्थित कट केला म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग सुद्धा छान येते। अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आपल्याला आणि आता पाठीवरचे टक्स आपल्याला मारून घ्यायचे। खाली 1/2 इंच पकडायचं, उंचीला 4.5 इंच, असे दोघेही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे। आणि आपल्याला घ्यायची आता एक पट्टी कमरेला लावायची, म्हणून तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आहे आणि ह्या पद्धतीने ठेवून आपल्याला घ्यायची शिलाई मारून। पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। अगदी सुंदर असा आपला पाठीचा भाग हा तयार झालेला आहे। त्याच्यानंतर गळ्याच्या बाजूने अगदी थोडंसं किंचित अंतर सोडून 1/2 इंचापेक्षा कमी अंतर सोडायचं आणि एक रेष मारून घ्यायची। आणि जी रेषा मारली ना तिथून पुढे आपल्याला 1.5 इंच मोजून ही दुसरी रेषा मारून घ्यायची। बघा ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित ही रेष मारायची आहे। दोन्ही रेषा आपल्या मारून झालेल्या आहे। त्याच्यानंतर आपल्याला आता इथे कॉन्ट्रास्ट कपडा आणि ब्लाऊजच्या कलरचा कपडा असे चौकोनी तुकडे आपल्याला इथे घ्यायचे 3x3 चे। त्याला ह्याप्रमाणे असं त्रिकोण बनवायचा आणि खालच्या साईडने शिलाई मारून घ्यायची। बघा ह्या पद्धतीने दोघंही कलरचे आपल्याला ह्या पद्धतीने हे त्रिकोण बनवून घ्यायचे। शिलाईच्या बाहेरचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा, म्हणजे त्याला चांगली फिनिशिंग येईल। अशी डिझाईन आता बनवून घ्यायची आपल्याला।
बघा ह्या पद्धतीने आपण सगळी डिझाईन बनवून घेणार आहे. दोन्ही कलरची डिझाईन आपल्याला ही बनवून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला डिझाईन बनवायला सोपं जातं. असं कट करून आपल्याला शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा आहे. बघा, ही पूर्ण डिझाईनचा आपण हा कपडा कट करून घेणार आहे. मैत्रिणींनो, 32 छातीच्या मापाची आपण डिझाईन बनवणार आहे. तुम्ही तुमच्या मापानुसार डिझाईन ब्लाऊज कट करून आणि डिझाईन नक्की बनवायची. आता जे 2 रेषांमध्ये अंतर आहे ना, हे टोक बरोबर सेंटरला येईल अशा पद्धतीने ही डिझाईन आपल्याला ठेवून आणि शिलाई मारून घ्यायची सेंटरला. बघा, ह्या पद्धतीने बरोबर ही डिझाईन अशी ठेवायची. तिचं टोक दोन्ही रेषांच्या बरोबर मध्ये येईल अशा पद्धतीनेच ही डिझाईन ठेवायची आहे, तरच डिझाईन सुंदर दिसणार आहे. बघू शकता किती सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. त्याच्यानंतर आता ही जी कडेची रेषा आहे ना, बरोबर त्या रेषेवरती शिलाई येईल अशा पद्धतीने आपल्याला ती शिलाई मारायची. का ती शिलाई बरोबर जी रेषा आपण मारलेली होती त्याच रेषेवरती शिलाई आली पाहिजे अशा पद्धतीने शिलाई मारून पूर्ण करायचं आहे. बघा, अगदी सावकाश ही शिलाई मारायची आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. आता इकडनं सुद्धा ही जी रेषा आपण मारली होती ना, बरोबर त्याच रेषेवरती आपल्याला शिलाई मारून पूर्ण करायची. डिझाईन पॅक करून घ्यायची आहे, म्हणजे डिझाईनचं लुक आणखी सुंदर असं येणार आहे. बघा, आपली शिलाई मारून झालेली आहे. आता शिलाईच्या बाहेरचा जो कपडा आहे एक्स्ट्राचा, तो सगळा आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे. बघा, अगदी सावकाशी डिझाईन दाखवलेली कशी बनवायची ते. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. आणि बेल आयकॉनचं बटन दाबल्याने व्हिडिओचं नोटिफिकेशनही तुम्हाला वेळेवर मिळेल. बघा, दोघंही बाजूने आपल्याला उरलेला एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो अगदी सावकाश कट करायचा आहे. ब्लाऊजला कट होण्याचे चान्सेस जास्त असतात, म्हणून अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक आपल्याला ही डिझाईन, उरलेली जी एक्स्ट्राची डिझाईन आहे ती कट करून घ्यायची आहे, म्हणजे डिझाईनला छान असा लुक येईल आणि फिनिशिंगसुद्धा छान अशी येईल. त्याच्यामुळे बघा, अगदी सावकाश आपल्याला कट करून घ्यायचं आहे. बघा, दोघं बाजूने आपण हे कट करून घेतलेलं आहे आणि सुंदर असा लुक आपल्या डिझाईनवरती आलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता छान अशी लेस इथे लावून घ्यायची आहे. पहिले आपण ह्या बाजूने ही लेस लावून घेणार आहे. तुम्ही इथे कोणतीही लेस वापरू शकता. आपण इथे गोल्डन लेस वापरलेली आहे, तुम्ही कॉन्ट्रास्ट लेस वापरली तरीही चालेल. बघा, इथपर्यंत आपण ही लेस लावली. लेसला आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. लेसचा आणखी एक पदर आपण इथे लावून घेणार आहे. साधारण 1 इंच अंतर सोडून लेसचा दुसरा पदर आपल्याला इथे असा लावून घ्यायचा आहे. लेसला डबल शिलाई मारायची हे लक्षात ठेवायचं. ह्या पद्धतीने त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा लेस लावायची आहे. आता आपण ह्या डिझाईनच्या दोघं कडेनी लेस लावून घेणार आहे. तिथे सुद्धा आपल्याला डबल शिलाई मारायची आहे, म्हणून अगदी सावकाश एका बाजूने आधी शिलाई मारून घ्यायची लेसला. बघा, ह्या पद्धतीने एका बाजूने आपली शिलाई मारून झाली की दुसऱ्या बाजूने लेसला शिलाई मारून छान अशी फिनिशिंग आपल्याला इथे लेसला द्यायची आहे.
आता ह्या बाजूने सुद्धा आपण एक लेस लावून घेणार आहे, म्हणजे जी डिझाईन आपण बनवली त्या डिझाईनला आणखी सुंदर आणि डबल लूक त्याला येतो, म्हणून आपल्याला दोघं बाजूनी लेस लावून छान अशी डिझाईन परिपूर्ण करायची. बघा ह्या पद्धतीने इकडनं सुद्धा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. आणि ह्या डिझाईनवरती तुम्ही ना जर गोल्डन मणी लावले तरी चालतील, पण आपण इथे मणी नाही लावणार आहे, सिंपल अशी डिझाईन ठेवणार आहे. सुंदर असं लूक आपल्या डिझाईनवरती आलेलं आहे. आता आपल्याला बनवायचे सुंदर असे लटकन. त्याच्यासाठी आपण हे दोघंही कलरचे 2-2 चौकोनी तुकडे इथे घेणार आहे. बघा ह्या पद्धतीने आपण 2 तुकडे इथे घेऊन याचा असा त्रिकोण बनवायचा. इथे खाली शिलाई मारून घ्यायची, दुसरा चौकोन घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ह्या पद्धतीने ठेवून एक शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच्यावरती तो अर्धा कपडा आहे तो असं फोल्ड करून घ्यायचा, पुन्हा एक शिलाई मारायची, त्रिकोण ओपन करायचा आणि सगळीकडनं त्रिकोण तो शिवून घ्यायचा. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा आणि त्याच्यावरती एक लेस लावून घ्यायची. आता नॉट ठेवायची आपल्याला त्याच्यामध्ये ह्या पद्धतीने आणि कपडा असा फोल्ड करून तिरपी शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून सुंदर असं लटकन आपलं तयार झालेलं आहे. दुसरंही लटकन आपल्याला ह्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. बघा ह्या पद्धतीने आपण दुसरंही लटकन बनवतो आहे. अगदी व्यवस्थित बघायचं आणि सेम तुम्ही तसंच ट्राय करायचं आहे. तुम्हालासुद्धा सहज जमेल असं सुंदर लटकन, कोणत्याही ब्लाऊजला छान दिसेल असंही सुंदर लटकन तुम्ही नक्की करून बघा. बघा ह्या पद्धतीने हे नॉट ठेवून पुन्हा इथे आपण अशी तिरपी शिलाई मारून घ्यायची आणि शिलाईच्या बाहेरचा कपडा जो कट करायचा आणि ओपन करायचं. बघा किती सुंदर असं लटकन अगदी कमी वेळात तयार झालं आहे. आता इथे वरतून 2.5 इंच मोजून दोघंही नॉट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे. नॉट बांधून बघूया आपल्या डिझाईनचा फायनल लुक. मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटेल. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय बाय.